नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत ते आपल्याला पोलीस भरती 2025 साठी महत्त्वाचे प्रश्न रिव्हिजन म्हणून ठरू शकतात. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची मी पीडीएफ सुद्धा दिलेली आहे. पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी आपल्या सत्यशोधक अकॅडमी या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली. ती कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की 5 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली. ती कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवायचे, 28वी महानगरपालिका जी आहे ती आहे इचलकरंजी. पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर इचलकरंजी हे जे आहे हे पर्याय क्रमांक 3 तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, या ठिकाणी आपण 1 ते 29 या पूर्णपणे जेवढ्या काही महानगरपालिका आहेत त्यावरती एक डीप मध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण महानगरपालिकेवर जर आले कधी प्रश्न तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर इझिली मिळून जाईल. आणि 29वी महानगरपालिका जी आहे ती आहे पहा जालना महानगरपालिका. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? कोल्हापूर. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. पहा, किरकोळ या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर किरकोळला विरुद्धार्थी शब्द आहे पहा घाऊक. आणि मित्रांनो, असेच जर आपल्याला जवळपास 200 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ते पाहून घ्या, कारण आपल्याला त्याच विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दापैकी एक शब्द हा दरवर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पहा, गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर बिहार हे जे राज्य आहे, बिहार या राज्यामध्ये गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना ही जी आहे हा उपक्रम किंवा ही एक संकल्पना आहे ते मांडणारं बिहार हे देशातील आपल्या पहिलं राज्य ठरलेलं आहे. मित्रांनो, बिहारची राजधानी काय आहे? तर बिहारची राजधानी आहे पटना. आणि आपल्याला अशाच पद्धतीचे प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत, कारण यामध्ये जेवढे काही प्रश्न आहेत या व्हिडिओमधील ते सर्वच्या सर्व आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील आपण घेतलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होत आहे? हा प्रश्न आपल्याला नुकताच पहा आता 2024 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी काय विचारलंय की भारत सरकारची अशी कोणती उपक्रम किंवा अशी कोणती योजना आहे की त्या योजनेद्वारे संरक्षण दलामध्ये अल्पमुदतीची भरती होत आहे? तर ती आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर अग्निवीर ही जी आहे तर ही 4 वर्षासाठी होणारी भरती आहे. आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक योजना आहे. संरक्षण दल म्हणजे काय? आपण त्याला म्हणू शकतो डिफेन्स, म्हणजे BSF वगैरे त्यांच्यामध्ये जी काही अल्पमुदतीची कमी वेळेसाठी होणारी भरती आहे ती आहे अग्निवीर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे डॅश रोजी सातारा या ठिकाणी स्थापित केले गेले. यावरती आपल्याला मित्रांनो 2 प्रश्न हे अल्टरनेट करून विचारले जातात. यामध्ये काय विचारलं जातं की महाराष्ट्रातील सर्वात पहिलं मेगा फूड पार्क जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे पहा सातारा या जिल्ह्यामध्ये, कारण आपल्याला याच प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलं आहे. पण या ठिकाणी दुसरा प्रश्न काय विचारलाय की ते कोणत्या रोजी स्थापन म्हणजे कोणत्या दिवशी स्थापन करण्यात आलं? तर ते करण्यात आलं पहा मार्च 2018 मध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेल्या मदत मोहिमेचे नाव काय आहे? ज्यावेळी तुर्किस्तान म्हणजे तुर्कीमध्ये भूकंप झाला होता तर त्यावेळी भारताने तुर्कीला मदत केली होती. पण ती मदत केलेला जो उपक्रम होता की किंवा ती जी मोहीम होती तर त्याला कोणतं नाव दिलं होतं?
या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर ऑपरेशन दोस्त हे जे नाव आहे, लक्षात ठेवा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. ऑपरेशन दोस्त हे जे आहे हे तुर्कस्तानमध्ये म्हणजे तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर केलेल्या मदतीचं नाव होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोपडा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. पहा नीरज चोप्रा किंवा नीरज चोपडा हा जो खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ज्याने ऑलिम्पिक 2020 मध्ये गोल्ड मेडल देखील पटकावलेला आहे. तर हा खेळाडू आहे पर्याय क्रमांक 4 तर भालाफेक खेळाशी संबंधित. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे निळा लिटमस अम्लरी धर्म द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल. पहा अम्लारी धर्म द्रावणात कोणता निळ्या कलरचा लिटमस पेपर जर बुडवला तर त्याच्यावरती काय बदल होईल किंवा त्याच्यामध्ये काय फरक पडेल. तर निळा लिटमस हा जो आहे तो अम्लारी धर्मी द्रावणात जर बुडवला असता तर तो निळाच राहत असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे. मित्रांनो जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा भरती आहेत त्यामध्ये पहा महत्वाचे मराठीतील घटक कोणकोणते आहेत. सर्वात पहिला आहे पहा म्हणी, दुसरा आहे पहा वाक्प्रचार, नंतर आहे मराठी समानार्थी शब्द, नंतर आहेत पहा विरुद्धार्थी शब्द आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द. हे जे 5-6 घटक आहेत यावरती आपल्याला 3 ते 4 प्रश्न ही नेहमी विचारले जातात. या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी आपल्याला हे जाऊन पाहून घ्यायचे आहेत. त्या ठिकाणी काय आहे पहा पुष्कळ द्रव्य मिळणे तर या अर्थाचा वाक्प्रचार कोणता होईल. तर वाक्प्रचार होईल ऑप्शन क्रमांक 2 तर उखळ पांढरे होणे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडी खेळाडू खालीलपैकी कोणती ठरलेली आहे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर सध्या महिला प्रीमियर लीग सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये सर्वात महागडी जी महिला ठरली आहे खेळाडू ती कोणती आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर स्मृती मानधना ही जी आहे ही महिला प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की जे IPL आहे IPL हे सध्याचं जे सीझन आहे 2025चं तर त्यामधील सर्वात महागडा खेळाडू कोणता आहे. सर्वात महागडा खेळाडू कोणता आहे हे मला कमेंट करून सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक येत नाही. हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा आपल्याला कोल्हापूर पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक येत नाही. तर यामध्ये उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर सोलापूर शहर हे जे आहे हा परिक्षेत्रामध्ये येत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहिला लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे. हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. आपल्याला 3 वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर त्यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश यांच्यात 3 युद्धे झाली. त्याच युद्ध जे कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर भारतीय व्यापारी स्पर्धा जी होती त्यांच्यामध्ये एकूण किती 3 युद्ध झाले होते. तर त्या 3 युद्धांनाच कर्नाटक युद्ध म्हणून देखील ओळखले जातात. ते कोणाकोणात झालेले होते. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये जी 3 युद्ध झाली त्यांना कर्नाटकी युद्ध म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश असं म्हटले जाते. मित्रांनो ही आपल्याला मराठी व्याकरणावरची एका अव्ययाची व्याख्या विचारण्यात आलेली आहे. तर ही व्याख्या कशाची आहे लक्षात ठेवा. व्याख्या खूप महत्वाची आहे. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हटलं जातं. तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 तर उभयान्वयी अव्यय असं त्याला म्हणतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री महिला होत्या. प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. आणि मित्रांनो जेवढे काही 25 प्रश्न आहेत ते आपण सर्वच्या सर्व प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत आणि हे प्रश्न आपल्याला खूप वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत.
या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? सुचेता कृपलानी. तर त्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? त्या होत्या पर्याय क्रमांक 4 तर उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री होत्या, महिला मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले डिजिटल बँकिंग करणारे राज्य कोणते बनले आहे? देशातील सर्वात पहिलं राज्य जे की संपूर्ण डिजिटल बँकिंग करणारं राज्य कोणतं आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 केरळ हे जे राज्य आहे हे डिजिटल बँकिंग करणारं देशातील आपल्या पहिलं राज्य ठरलं आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. वाक्प्रचार काय आहे? मक्ता असणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर एकाधिकार असणे त्यालाच म्हटलं जातं पहा मक्ता असणे. आपल्याला अशाच पद्धतीचे जे वाक्प्रचार जर पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? पहा, जागतिक वन दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 21 मार्च. 21 मार्च हा जो दिवस आहे हा जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, आपल्याला राष्ट्रीय दिनविशेष हा प्रश्न देखील यावरती विचारण्यात आले आहेत पहा. राष्ट्रीय दिनविशेष आणि जागतिक दिनविशेष यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि ते पण दरवर्षी विचारले जातात. त्यासाठी आपण संपूर्ण जागतिक दिनविशेष आणि संपूर्ण राष्ट्रीय दिनविशेष या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहे. त्या ठिकाणी ते व्हिडिओ देखील पाहून घ्या, म्हणजे आपले 2 ते 4 मार्क त्या ठिकाणी फिक्स होऊन जातील. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? भारतीय निवडणूक आयोग याची निर्मिती आणि ही जी आहे ही कलम 324 नुसार होत असते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल कलम 324. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशात अलीकडच्या काळात तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्स 2024 मध्ये विचारलेला आहे. त्यातीलच लक्षात ठेवा, म्हणजे हा प्रश्न 2024 मधला जवळपास असणार आहे. कोणत्या देशात अलीकडच्या काळामध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत? तर तो देश आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 1 आणि 2 म्हणजेच काय, तर तुर्कस्तानमध्ये सुद्धा झाले आहेत आणि सिरियामध्ये सुद्धा भूकंपाचे दणके हादरे जे आहेत किंवा ते धक्के आहेत ते जाणवलेले होते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास डॅश म्हटले जाते? लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर विजय घाट. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. विजय घाट कोणाच्या समाधी स्थळाचं नाव आहे? लाल बहादूर शास्त्री यांच्या. आणि जेवढे काही असे खूप मोठे मोठे नेते झाले आहेत पहा, तर त्यांच्या समाधी स्थळाला नाव विचारण्यात आले आहेत. जसं की किसान घाट आहे, शांतीवन आहे, शक्तीस्थळ आहे. तर हे कोणाकोणाचे आहेत यावरती आपण एक डीप मध्ये व्हिडिओ घेणार आहोत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नव्हते? पहा, या ठिकाणी म्हणजे ऑप्शन जे 4 आहेत तर त्या 4 पैकी 3 असे वृत्तपत्र होते की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले आहे, पण एक असं आहे की ते सुरू केलेलं नव्हतं. तर त्यापैकी प्रबोधन हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये बहिष्कृत भारत बाबासाहेबांनी सुरू केला आहे, समता आणि जनता हे तीनही जे वृत्तपत्र आहेत हे आंबेडकरांनी सुरू केलेले आहेत आणि प्रबोधन हे त्यांनी सुरू केलेलं नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून ओळखला जातो? अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून कोणता दिवस ओळखला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 26 जून. हा जो दिवस आहे कोणता? 26 जून. तर हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? असा आपल्याला प्रश्न आहे. पहा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं खालीलपैकी कोणतं पुस्तक नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर गीता रहस्य हे जे आहे हे लोकमान्य टिळकांचं पुस्तक आहे. लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पहा गीता रहस्य. यामध्ये काळे पाणी, 6 सोनेरी पाने आणि जोसेफ मॅझिनी हे जे आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते?
इंग्लंड संसदेचे पहिले भारतीय सदस्य आपल्याला विचारलं आहे आणि ते जे आहेत पहा ते आहेत ऑप्शन क्रमांक 1 तर दादाभाई नौरोजी हे जे आहेत हे इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य होते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.